नमस्कार मित्रांनो, प्रवास सुखाच्या क्षणांचा या निसर्ग प्रवासात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. चला तर मग आज आपण जाऊया सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अशाच एका गडावर, ज्याचं नाव आहे सिद्धगड. तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत धसे चौकामध्ये. इथून आपण ठसा रस्त्याने प्रवास करणार आहोत. 15 ते 20 मिनिटांनंतर पुढे आल्यावर खोपिवली गावाजवळ पोहोचतो. या पाठीमागे दिसणारा गोरगड सह्याद्रीच्या कोकणकड्याभोवती अगदी दिमाखात उभा आहे. आपण दसऱ्यावरून जांभुडे गावाच्या प्रवेशद्वाराच्या इथे आलेलो आहे. तर इथून आपण सिद्धगडला प्रवेश करणार आहे आणि इथे आपण बघत आहात या प्रवेशद्वाराला वीर हुतात्माबाई कोतवाल आणि वीर हुतात्मा हिराजी पाटील या क्रांतिकारकांची आदरपूर्वक नावे देण्यात आली आहेत. आता येऊन पोहोचलो आहे वन विभागाच्या गेटवर आणि येथून पुढे जाण्यासाठी आपल्याला तिकीट घ्यावे लागते. रस्त्याचे काम अपुरे असल्यामुळे आम्ही जरा सावकाशच होतो. लालबुंद सूर्याची किरणे आणि सह्याद्री पर्वत रांगांवरून डोकावून पाहणारा लालबुंद असा सूर्य हृदयात घर करून बसणारं ते दृश्य जणू आम्हाला त्याच्याकडे बोलावत होतं. लालबुंद सूर्याची किरणे कोकणकड्यासोबत जणू लपंडाव खेळत. इतक्यातच बोरवाडीमध्ये पोचलो आणि दुचाकी झाडाच्या सावलीखाली उभी केली. समोरच बाबा होते, त्यांच्याशी थोडं बोलून पुढे निघालो. आता आपण बोरवाडीमधून आलेलो आहे. डाव्या हातावर डाव्या किल्ल्यावर वळलेलो आहे. तर पुढे बघा आपल्याला माथा येतो, आपण पाहणार आहोत. चला तर मग किल्ल्याकडे जाणारा मार्ग दाखवणारे काही फलक आपल्याला आढळून येतात. हे असे सिंबल ठेवलेले आहेत आपल्या ओळख म्हणून की आपण हरवू नये, रस्ता कोणताही चुकू नये. त्याच्यासाठी हे जे पण भटकंती करणारे भटके आहेत त्यांनी ठेवलेले आहेत. जेणेकरून नवीन जे पर्यटक येतात ते हरवू नये म्हणून. काही ठिकाणी चढताना थोडं अवघड आहे, त्यामुळे काळजीपूर्वक पावलं टाकत होतो.
मार्च महिना आहे तरी पण इथे ओलावा आहे, पाण्याचं आपल्याला अंश दिसून येतात. पण इथे पिण्यासाठी नाही आहे, फक्त ओलावा जाणवतो आपल्याला आणि दिसून येते की इथे पाणी असेल. धुक्याने वेढलेल्या कोकण कड्याला आगळं वेगळं आलेलं सौंदर्य लक्ष वेधून घेत होतं. बोरवाडीपासून साधारण आम्ही 7:45च्या सुमारास ट्रेकिंग करायला सुरुवात केली आणि आता वाजले आहेत 8:38. तर आम्ही पहिल्या माचेवर पोचलेलो आहे. म्हणजे साधारणतः तासभर झाला आम्हाला या माचेवर पोचायला वेळ. आणि इथे बघा आता आम्ही इकडे या वरती माथ्यावर जाणार आहेत सिद्धगडाच्या. तर खूप मजा येणार आहे. आत्ता पण खूप आनंद झालेला आहे आम्हाला इथे आल्यानंतर. पहिले दम लागला होता पहिल्या सुरुवातीला, पण आता खूप मस्त वाटायला लागलेलं आहे. तर चला वाटेवरील झाडांचे आकार अगदी बोगद्यांची आठवण करून देत होते. माचेवर पोहोचलो आहोत आणि येथे आपल्याला गाव दिसून येतो. या गावामध्ये आपल्याला इथे जुनी पडकी शाळा आढळून येते. मित्रांनो, इथे पाठी लावलेले आहे किल्ले दगड, बाले किल्ल्यासाठी जाण्याचा मार्ग इकडे बांध दाखवलेला आहे. मित्रांनो, मी सिद्धगडाच्या पहिल्या माचेवरून पहिला गाव लागतो तो एवढा आहे की आम्हाला समोर काहीच दिसत नाही. आमचा असा विचार चालला आहे की परतावं की पुढे जावं, पण आम्ही थोडासा तासभर इथे वाट पाहतो. जर धुके कमी झाले तर आम्ही बाले किल्ल्यावर जाऊ, नाहीतर मग इथूनच आमचा प्रवास परतीला. मित्रांनो, आपण ह्या पहिल्या गोव्याजवळ आलेलो आहे. तिकडे गोवा आहे आणि पाण्याची टाकी आहे साधारण माझ्या मते. इथे बघा छोटीशी टाकी आहे आणि एकदम पाण्याची टाकी बघितलेली आहे. चला आता गुफा बघूया. एकदम सुबक चित्र असं रेखाटलेलं आहे. अखेर बाले किल्ल्याच्या माथ्यावर येतात नंदीचं आणि शिवलिंगाचं दर्शन झालं आहे. बाले किल्ल्यावरून हुतात्म्यांच्या समाध्या नजरेस येतात.
माथ्यावर मनमोहक करणारे वातावरण, अंगाला लागणारा थंडगार वारा, अगदीच निशब्द क्षण न्याहाळत होतो.